नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। परभणी रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या आनंद सागर येथील झोपडपट्टीवासियांचे वाचवण्यासाठी धरणे आंदोलन। परभणी रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूला आनंद सागर म्हणजे पूर्वीची हमालवाडी वसवलेली आहे। या ठिकाणी मागील 150 ते 200 वर्षापासून शेतकरी, शेतमजूर, हमाल मजदूर वर्ग वसाहत करून राहत आहे। या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना महापालिकेने सर्व नगरी सुविधा पुरवून त्यांचा मालकी हक्क मान्य केला आहे। असे असताना रेल्वे प्रशासनाने माननीय जिल्हाधिकारी परभणी यांना दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी पत्र देऊन आनंद सागर येथील घरासाठी झालेले अतिक्रमण हटवून मोकळी झालेली जागा रेल्वे प्रशासनाच्या स्वाधीन करावी असे नमूद केलेले आहे। रेल्वे प्रबंधक नांदेड यांनी दिलेले पत्र माननीय जिल्हाधिकारी परभणी यांनी आयुक्त मनपा परभणी यांना देऊन कारवाईचे आदेशित केले आहे। त्यानुसार मनपा परभणी यांनी या संदर्भातील कारवाईच्या हालचाली सुरू केल्या असल्यामुळे आनंद नगर येथील नागरिक भयभीत झाले आहेत। म्हणून सर्व झोपडपट्टीधारक नागरिकांनी दिनांक 17 मे 2024 रोजी आनंद नगर वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी परभणी कार्यालयावर धरणे आंदोलन केले। यावेळी आनंद नगर येथील नागरिक व महिला मोठ्या संख्येने या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। म्हणजे 5 एकर जमिनीवर रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमण झालेलं असं रेल्वेनं पत्र दिलेलं आहे आणि त्याचा निकाल हा आमच्या बाजूने लागलेला आहे असं रेल्वेचं म्हणणं आहे। आणि त्या अनुषंगानं जिल्हा प्रशासनानं कारवाई सुरू केलेली आहे। जे 12 एप्रिलचं पत्र होतं रेल प्रबंधकाचं, त्या पत्र 2 तारखेला 2 मेला या महिन्याच्या 2 तारखेला जिल्हाधिकारी महोदयानं महापालिकेच्या आयुक्ताकडे पत्र पाठवलं आणि महापालिकेच्या आयुक्तांना पत्र पाठवल्यानंतर मग महापालिकेतील सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक झालेली आहे। म्हणजे हे आपल्याला भीती घालण्यासाठी किंवा घाबरण्यासाठी वगैरे हा विषय सांगत नाही, हे तातडीने आपल्याला का करावं लागतंय यासाठी तुम्हाला आम्ही सांगत आहोत। आता पोलीस अधिकारी आम्हाला सकाळपासून ना तुम्ही नंतर करा, तुम्ही नंतर करा, आता आचारसंहिता चालू आहे। म्हणजे आचारसंहितेमध्ये तुम्हाला पत्र व्यवहार करून आमच्या घरा काढण्यासाठी तुम्हाला करता येते आणि आम्ही जर बोंबलू लागलो तर मात्र आम्हाला आचारसंहिता सांगितलं जाते। मग जर आचारसंहिताच होती तर तुम्ही सुद्धा थांबायला पाहिजे होतं किंवा आचारसंहिता संपल्यावर आपण पत्र घेऊ म्हणून कलेक्टरला थांबायला पाहिजे होतं किंवा आचारसंहिता चालू आहे मग ह्या झोपडपट्टीवर आपण पत्रव्यवहार करू। म्हणजे ह्यांचा दरवेळेस पत्रव्यवहार चालू आहे का तर म्हणजे कोर्टाचं म्हणणं असं आहे, म्हणजे तुम्हाला आमच्या घरं हकलण्यासाठी आम्हाला त्या देशोधडीला लावण्यासाठी तुम्हाला आचारसंहितेचं बंधन नाही, मात्र आम्ही ओरडण्यासाठी आम्हाला आचारसंहितेचं बंधन घातलं जातं। आणि म्हणून मी म्हणतोय म्हणून नव्हे, काल 2 तारखेला कलेक्टरनं महापालिकेला पत्र दिलेलं आहे आणि महापालिकेची बैठक झाली आहे। महापालिकेनं पूर्ण आढावा घेतलेला आहे की तिथं आपण कुठल्या नागरी सुविधा दिलेल्या आहेत का, त्या सुविधेचा आढावा महापालिकेच्या आयुक्ताने घेतलेला आहे। आणि म्हणून ही कारवाई त्यांची कधी होऊ शकते यासाठी आपण हे तातडीने हे आजचं हे आंदोलन केलेलं आहे। पोलीसवाल्याचं म्हणणं काय की आचारसंहिता संपल्यावर तुम्ही आंदोलन करा, म्हणजे पावसाळा सुरू होईल आणि आमच्या डोसक्यावर तुम्ही आमचं दबाव देऊन तुम्ही आम्हाला बाहेर काढता तुम्ही आणि नंतर मग सांगता की तुम्हाला काय आम्ही रोखलं होतं काय म्हणून। आणि म्हणून अशा पद्धतीचं ते तुम्हाला त्या गोट्याचा खेळ व्हायचं का, त्या अशा त्या 3 हे असतात का, इकडं हात लावला तिकडं फेकले जाते असे, म्हणजे काहीच वेळ लागत नाही का कुठं ते चाललंय म्हणून चित्र तसं आपल्यासोबत प्रशासन त्या गोट्याचा खेळ खेळू लागलेला आहे। ते आपल्याला मूर्ख बनवलं जात आहे की जर समजा रेल्वेनं 95ला जे अतिक्रमण काढलेलं आहे, रेल्वेनं 1995 साली जी जागा खाली केलेली आहे ती जागा कोणती हा सवाल आपण त्यांना विचारला। 95ला तुम्ही जागा खाली केलेली आहे ना, 95ला तुम्ही जागा मोकळी करून दिलेली आहे, कंपाऊंड मारून घेतलेलं आहे, नाली काढून घेतलेली आहे, म्हणजे रेल्वेची जागा ताब्यात घेतली। मग असं असताना ही जी 2 हेक्टरचा जो काय विषय समोर येत आहे ती 2 हेक्टर जागा कोणती हे फार मोठं गोड बंगाल आहे। आणि म्हणून आत्ताची जे काय आपली झोपडपट्टी बसलेली आहे तर ती रेल्वेच्या जागेवर नाही तर आमच्या शेतकऱ्यांच्या जागेवर जे काय त्या ठिकाणचे जे आत्ताचे जे रहिवासी आहेत त्या रहिवासी असणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठ्या मनानं त्या ठिकाणी त्यांची शेत दिलेली आहे आणि त्या ठिकाणी बसवलेले आहे।
ही जागा ही रेल्वेची नाही, हे आपल्याला जिल्हा प्रशासनाला आणि रेल्वे प्रशासनाला ठणकावून सांगावं लागतं. आणि म्हणून ते काय कोर्टाकडे जाऊ कोर्टाचे जे आदेश आणू लागलेले आहेत हे कलेक्टरला चुत्या बनवलेत, पोलिसांना चुत्या बनवायलेत आणि आपल्याला सुद्धा चुत्या बनवायले. आणि म्हणून ही जी जागा आहे ही जागा आनंदनगरमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांची जागा आहे आणि शेतकऱ्यांच्या जागेवर या ठिकाणची हे सगळे गोरगरीब जनता बसलेली आहे, ज्यांच्या हातावर पोट आहे त्या ठिकाणी. त्या जागेमध्ये कुणी टाटा नाही, त्या जागेमध्ये बिर्ला नाही, त्या जागेमध्ये अंबानी नाही, त्या जागेमध्ये कोण आहे? अरे शेतकरी आहे, शेतमजूर आहे, हमाल आहे, गवंडी काम करणार आहे, बिगारी काम करणार आहे, ज्याच्या हातावर पोट आहे असे माणसं त्या ठिकाणी बसलेले. म्हणजे ज्याच्या हातावर पोट आहे, जो घाम गाळून त्याच्या लेकरांची रोजीरोटी करतो, त्याला तुम्ही हकलताय. आणि अंबानीला किती जागा जमीन देताय तुम्ही, अदानीला किती जमीन देताय तुम्ही, त्यांना हजारो एकर जमीन, लाखो एकर जमीन या ठिकाणी शासन देत आहे. आणि त्या उद्योगपतींना म्हणते तुम्ही पैसे कमवा. आणि आज आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर बसून आमचं पोट त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन भरतो, तर आम्हाला या ठिकाणी हकललं जातं. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना निर्धार करावा लागणार आहे की पुनर्वसन न पुनर्वसन. जागा आमची आहे, कसलं पुनर्वसन करताय, कुठं हकलताय आम्हाला? ही जागा आमची आहे, आपल्याला ती सिद्ध करावं लागेल शामराव आपल्याला. ते ही जागा तुमची नाही, ही जागा आमची आहे. आणि जागा जर आमची असेल तर तुम्ही हकलणारे कोण? म्हणजे चला रिझर्वेशन करून आम्हीच चाललो आणि कुणीतरी यायचं नाही, चल होट, आणि आम्हाला खाली बसवायचं, आम्ही खाली बसायचं, त्यांना आमचं रिझर्वेशन आमचं आहे, सातबारा आमचे आहेत, सगळी त्या ठिकाणची घरपट्टी आमच्या नावावर आहे, लाईट बिल, नळपट्टी, रेशन कार्ड, आमच्या 4 पिढ्या त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणचा जो काय व्यवहार असेल तर आमच्यासोबत सौजन्याने झाला पाहिजे. आम्हाला मान्य असेल तुमचं, परंतु निव्वळ तुम्ही आम्हाला चोर समजत असताल तर हे आपण मान्य करणार नाहीत. आम्ही मालक आहोत, त्या जागेचे आम्ही मालक आहोत, आम्ही चोर नाहीत, हे शासनाला आपल्याला सांगावं लागणार आहे. आणि त्यासाठी हे तातडीचं आंदोलन आहे. आपल्याला काय दिलं, 149ची नोटीस दिली आहे की बा शांततेत करा, काही आचारसंहितेचा भंग होऊ देऊ नका, काही म्हणजे भाषणं करू नका. म्हणजे आमचं तिकडं सगळं तुम्ही दुकान लावून टाकायलात आणि आम्हाला मात्र काय बंधनं घालतात की कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. आणि इथं काय कुणाला शिव्या द्यायला आलो, कुठल्या पक्षावर टीका करायला आलो, सर्व पक्षाचे नेते मंडळी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले. आणि म्हणून आम्हाला कुणाच्या भावना दुखायच्या नाहीत. फक्त आम्ही जिल्हाधिकारी महोदयाला आणि पोलीस प्रशासनाला आज हे दाखवण्यासाठी आलेलो आहोत. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.